करायचं, म्हणजे तुमचा रोल इन्व्हायरमेंट मध्ये काय आहे ना. आपण आतापर्यंत बघितलं की इन्व्हायरमेंटचं पोल्युशन कसं होते, एअर वॉटर आणि सॉइल. त्यानंतर बघितलं आपण इन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन का बरं करतात, महत्व का बरं आहे. नंतर बघितलं आपण बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, बायोडायव्हर्सिटी मध्ये नंतर बघितलं आपण टाइप्स ऑफ बायोडायव्हर्सिटी मध्ये 3 आहेत, जेनेटिक, स्पेसिस आणि इकोसिस्टम डायव्हर्सिटी. प्रत्येकाचं एक्झाम्पल पण बघितलं आपण. चला मग आजचा रोल म्हणजे काय, तुमचं काय रोल आहे ना. जसं की एक मूवी मध्ये रोल असते, ऍक्टरचा रोल असते, विलनचा रोल असते है ना, साईड हिरोचा रोल असते. तसं रोल आहे तिथे तुमचं इन्व्हायरमेंट मध्ये काय महत्व आहे. आता फॉर एक्झाम्पल पहिला टॉपिक आहे कन्झर्वेशन. टॉपिक वाईज लिहा किंवा सेंटेन्स वाईज लिहा. म्हटलं तुम्हाला एक छोटी नोट्स पाठवतो मी, ते नोट्स ते पण वाचून घ्या आणि हे पण वाचून घ्या. त्या म्हटलं कुठलंही शेफल करून जे आवडेल ते 5 पॉईंट लक्षात ठेवा. करण्यासाठी तुम्ही काय करू शकता हे लिहायचं आपल्याला. समज सगळ्यांना. चला मग माय रोल इन इन्व्हायरमेंट तुमचं स्वतःचा, नाही तर फक्त माझंच सांगायचं, तुमचंच काम आहे, आमचं काम नाही. मग पहिला आहे कन्झर्वेशन म्हणजे काय, रक्षण करणे है ना. कन्झर्वेशन म्हणजे काय, कन्झर्विंग द अवेलेबल रिसोर्स. जो पण अवेलेबल रिसोर्स आहे आपल्याकडे, जे पण अवेलेबल आहे, समजा फॉर एक्झाम्पल आपल्या कंट्रीकडे किंवा आपल्या स्टेटकडे, आपल्या जिल्ह्याकडे, आपल्या गावाकडे काहीतरी रिसोर्स आहे, माउंटेन असेल किंवा रिव्हर असेल किंवा फॉरेस्ट असेल, आहे त्याला कन्झर्व करणे. नवीन तयार करायचं ते नंतर बघू आपण, पण आहे त्याचं रक्षण करणे आहे ना. समजा फॉर एक्झाम्पल आता पेपरला तुम्ही बसले, पेपरला बसल्यानंतर तुम्हाला 10 प्रश्नामधले 6 प्रश्न येतात आणि मग 4 येत नाही, मग 4चं टेन्शन घेतात बिचारे. हे 6 येतात हे बी लिहित नाही. मग आहे त्याचं रक्षण करणे, जे येते ते लिहा आधी. मग तसंच इन्व्हायरमेंट मध्ये जे आहे त्याचं आधी रक्षण करणे म्हणजे कन्झर्वेशन, पहिला रोल आपला. मग तुम्ही स्वतः करा, ऑर्गनायझेशन करा, टीमनी करा, कुठे करा, मग आहे त्याला सेव्ह करणे. समजा फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आता नांदेडमध्ये गोदावरी रिव्हर्स आहे. गोदावरी रिव्हर्सला काय होते, आता या फ्लड आल्यामुळे, पूर आल्यामुळे सगळं घाण वगैरे, डर्टीनेस, हार्मनेस सगळं वाहून गेलं. पण समर मध्ये काय होते, पाणी डंप होते म्हणजे साचलं जाते. साचल्यानंतर काय, याच्यावरती खूप सारे प्लांट्स तयार होतात. हे प्लांट्स काय करतात, पाण्यामधलं ऑक्सिजन ऍब्झॉर्ब करतात आणि जे फिशेस वगैरे असतात, ॲक्वॅटिक ॲनिमल, याला ऑक्सिजनची कमतरता होते आणि डेड होतात. मग महानगरपालिका काय करते, हे प्लांटला आधीच कट करते, म्हणजे क्लीन करते. क्लीन केल्यामुळे काय होते, पाणी वाहत राहते आणि ऑक्सिजनचे प्रमाण छान राहते. म्हणजे आहे त्या रिसोर्सला ते काय करते, कन्झर्व. समजलं. मग इथे खूप सारे फिशेस मरून जातील, मग तुम्ही त्याला सेव्ह करता. 0 पासून सुरुवात करायला लागते. ऑलरेडी आपल्याकडे 20 नंबर आहे, 20 पासून 100 पर्यंत येणं सोपी आहे ना. डबल 0 पासून सुरू करायचं, 1 2 3 4 मग कधी 20 पर्यंत. म्हणजे हे झाला पहिला रोल, झाला कन्झर्व करणे, म्हणजे नॅचरल रिसोर्सला कन्झर्व करणे. समजलं. बरेचसे माउंटेन असतात बघा ना, खूप सारा पहाड वगैरे असते, ते कॉन्ट्रॅक्टदार वगैरे त्या पहाडला वगैरे कॉन्ट्रॅक्ट मध्ये घेतात आणि त्याला पहाडला विकून टाकतात है ना, मुरुम्स वगैरे कन्स्ट्रक्शन करण्यासाठी. मग ते पहाड आपला निघून जाते. खूप सारा आपण नॅचरल रिसोर्स डॅमेज होतो. समजलं सगळ्यांना. मग आहे त्या रिसोर्सला कन्झर्व करणे हा एक रोल आहे आपल्या याच्यामध्ये. नंतर आहे कंट्रोल म्हणजे काय बघा, स्टॉपिंग द हार्मफुल ऍक्टिव्हिटी. ज्या हार्मफुल ऍक्टिव्हिटी आहे ज्याच्याद्वारे इन्व्हायरमेंटचा नाश होत चालला, इन्व्हायरमेंट डिग्रेडेड होत चालला आहे, अशा ऍक्टिव्हिटीला स्टॉप करणे. जसं की समजा आपला रोल बघा, आता फॉर एक्झाम्पल आता आपल्या घरी किंवा बाहेर राहणारे मुलं वगैरे आहेत किंवा घरी राहणारे आहेत, पॅकिंगचे फूड आपण घेतो. मग ते पॅकिंग फूड किंवा घरी पण पिशवी, प्लास्टिक बॅग्स वगैरे वापरतो आपण. घरचं राहिलेलं सगळं अन्न आपण पिशवीमध्ये पॅक करतो आणि फेकतो. बरेचसे अॅनिमल ते पिशवी सोबत खाऊन टाकतात, तुम्हाला आधीच सांगितलं होतं. मग याच्यामुळे काय होतं, ते अॅनिमल डॅमेज होतात. किंवा मग ते बाहेर जे पण आपण गार्बेज वगैरे फेकतो, इझिली आपल्या घराजवळ डम्पिंग साईड आहे तिथे फेकत चालतो. मग हे ऍक्टिव्हिटी काय करतात, हार्मफुल ऍक्टिव्हिटी आहेत. मग अशा हार्मफुल ऍक्टिव्हिटी ऍटलीस्ट आपण नाही पाळायला पाहिजे. आता कंट्रोल, चेंजिंग द माइंडसेट म्हणजे काय, लोकांना वाटते हा मी एकट्याने वापरला नाही मग काय होणार आहे, बाकीचे तर वापरणारच आहे. समजा फॉर एक्झाम्पल आता तुम्ही मार्केटमध्ये जाताय, मार्केटमध्ये जाताना घरचीच पिशवी घेऊन जाताय, मग ऍटलीस्ट तुम्ही जे पण साहित्य घेसाल ते पिशवीमध्ये घेसाल ना, मग तुमचे 4 ते 5 कॅरी बॅग वाचतात. आपण काय म्हणणार आहे, मी एकट्याने वाचून काय करणार आहे, ते बी विचार घेऊन जाते. हे माइंडसेट चेंज करायला लागते. एकाने जरी चेंज केला तरी खूप झालं आपल्याला पूर्ण जगाला, देशाला आणि पूर्ण जिल्ह्याला बदलायचं नंतर बघू. पण जे स्वतः आपण जे करू शकतो सिम्पली ते छान आहे ना. आता ट्रेन मध्ये काहीतरी खायला घेतलं, मस्त ते पिशवी पॅकेट मधलं खाल्लं आणि मस्त खिडकीमधून फेकून दिलं, विचार निवान उडत जाते, नदीमध्ये जाते किंवा सॉइल मध्ये मिक्स होऊन जाते. त्यालाच तुम्ही व्यवस्थित, ठीक आहे खाणं महत्वाचं आहे,
मग ते व्यवस्थित पिशवी सोबत ठेवलं पॅकेटमध्ये आणि डस्टबिन मध्ये टाकलं स्टेशनवरती, ती चांगली गोष्ट आहे ना. तुम्ही स्टेशन मध्ये बघा, डस्टबिन सोडून बाकी सगळीकडे कचरा असते. डस्टबिन पूर्ण एकदम क्लीन आणि स्वच्छ असते विचार. बघितलं कधी? ट्रेनच गेले नाही विचार, ट्रेन गेले की नाही. डस्टबिनला एकदा जाऊन चेक करायचं, डस्टबिन क्लीन राहते, बाकी सगळीकडे कचरा राहते. त्या ट्रॅकवरती बी कचरा राहते, बसनं तिथे बी कचरा राहते. आणि काही काही चांगले लोक असतात तिथे डिझाईन काढतात थुकू थुकू. नाही बघितली डिझाईन? अरे आपल्या आजूबाजूच आहे नाही. हा, मग हे माइंडसेट चेंज करायचं आपलं, है ना. समजलं? मग माय रोल इन एन्व्हायरमेंट चेंजिंग द माइंडसेट म्हणजे काय, आपले विचार बदलायचे. नेमकं आपल्याला एकटा व्यक्ती पण खूप सारं करू शकतो. जसं आपण एक्झाम्पल बघितलं होतं, एकाच व्यक्तीने पूर्ण फॉरेस्ट तयार केलं होतं. कोणी? जाधव मला. तुम्हाला तेवढं तरी माहित झालं. कुठला आहे? आसामचा. किती वर्ष काम केलं? किती वर्ष सुरू केलं? तुम्ही चालू करा आता. घरी तरी झाडं लावा ना. मी एका वर्षी कमीत कमी 1 ते 1.5 लाख झाडं लावले होते एका वर्षी. म्हणजे पेरणी केली होती ना, पेरणी केली एका वर्षी 1.5 लाख झाड. म्हणजे आम्ही ट्रॅक्टर लावला होता, सोयाबीन तेव्हा ठेवलं होतं. मी 1-2 मी पण चालू थोड्या वेळ, मग ड्रायव्हर चालू. पण 1.5 ते 2 लाख झाड मी एकट्याने लावलं. खरं लावलं ते, व्हिडिओ पाठवी. स्वतः लावलं ते. चला तुम्ही लावा, मोठं झालं की मला मी येईल तिथं बघायला. मी दरवर्षी लावतो 1 ते 2 कोटी झाड लावतो दरवर्षी. पण ते ड्युरेशन छोटं असते विचार. सोयाबीन लावतो, कॉटन लावतात, तूर, हरभरा, ज्वारी. त्या अन्नामुळे जागी माझं मी नाव घेतलं चालते. हा, नंतर आहे प्रिव्हेन्शन. नंतर काय? प्रिव्हेन्शन. सेव्ह व्हॉट इज लेफ्ट. जे पण रिमेनिंग आहे, जे पण रिमेनिंग आहे त्याला सेव्ह करणे. सेम तोच पॉईंट इथं आहे. व्हॉट इज लेफ्ट, जे पण आपल्याकडे शिल्लक आहे, उरलेलं आहे, त्याला तरी कमीत कमी सेव्ह करणे आहे ना. सेव्ह व्हॉट इज लेफ्ट, जे पण राहिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आता एखादा माउंटेन असेल किंवा फॉरेस्ट असेल, आता याला कट करत करत आपण 60 ते 70% संपवलं, पण रिमेनिंग राहिलेला आहे ना 40%, याला तरी सेव्ह करायचं आहे ना. म्हणजे काय म्हणते? सेव्ह व्हॉट इज लेफ्ट, जे राहिले कमीत कमी शिल्लक राहिलं त्याला सेव्ह करणे. स्टॉप मोर लॉस, म्हणजे लॉस जो आहे, जो पण आपल्याला डिग्रेडेड होत चाललाय, एन्व्हायरमेंट खराब होत चाललाय, तर स्टॉप कमीत कमी करणे. आणि सेव्ह अननोन एरिया, जो अननोन एरिया असतो, जसं की समजा फॉर एक्झाम्पल आता ही आपली अर्थ आहे, अर्थच्या वरती आहे आर्टिक आणि खाली आहे अंटार्क्टिक. माहिती आहे की तुम्हाला? अंटार्क्टिक खंड आहे इथं, गुगल मध्ये तुम्हाला शिकवत असतील. तर या एरियामध्ये, हा एरिया जगातला कुठल्याच देशाचा इथं दावा नाही, म्हणजे कोणाचाच हा पार्ट नाही. कोणताच देश म्हणत नाही की हे आमचा एरिया आहे. हा एरिया पूर्ण लोकांनी बसून याला फ्री सोडलेला आहे नेचरसाठी. ते जे असतात ना डॉल्फिन वगैरे, ते इथं सापडतात. डॉल्फिन बघितले? म्हणजे इथे इंटरेस्ट नाही कोणाला. वर्षातून काहीतरी 1 ते 2 महिने तिथे जाऊ शकतात लोक अभ्यास करण्यासाठी, रिसर्च करण्यासाठी. पण त्याला कुठलंच प्लास्टिक तिथे थ्रो करता येत नाही, कुठलंच एन्व्हायरमेंट खराब करता येत नाही, कारण की इथं पूर्ण आईस आहे. हे पूर्ण नेचरसाठी आपण सोडलेलं, फ्री सोडलेलं अननोन एरिया आहे. त्याची माहिती खूप कमी लोकांना आहे, कारण की खूप जास्त फ्रोझन एरिया. अवेअरनेस, हे अवेअरनेस सगळ्यांना माहिती आहे. एज्युकेशन देणे, लोकांना माहिती करणे. आता तुम्हाला जे एज्युकेशनद्वारे माहित झालं, गायडन्स, बरेचसे माझे लोक गायडन्स करतात है ना, रिव्हर्सला, फॉरेस्टला कसं सेव्ह करायचं आहे, किंवा ऑर्गनायझेशन, हे जे तुम्ही नाव काल पाठ केले, ऑर्गनायझेशन आहे, हे काम करतात फॉरेस्टला सेव्ह करायचं आहे ना, एन्व्हायरमेंटचं रक्षण करण्याचं. जे बॉम्बे वगैरे चिपको मुवमेंट तुम्ही जे लर्न केलेलं आहे, ते सगळं या ऑर्गनायझेशन मधलं आहे. नंतर आहे पार्टिसिपेशन, या ऑर्गनायझेशन मध्ये काम करणे, भाग घेणे, पार्टिसिपेट करणे. नंतर आहे आपलं बघा, एक चॅनलवरती एक व्हिडिओ आहे गणपती विसर्जनाचा, तुम्ही बघितलं की नाही काय? ते गणपती विसर्जन काय करतात, नांदेडमध्ये कलेक्टर ऑफिस आणि मग हे झालं आपला रोल एन्व्हायरमेंट मध्ये. आपला रोल कसा आहे एन्व्हायरमेंट, आपल्याला कशाद्वारे प्रोटेक्ट करायचं. समजलं सगळ्यांना? काय डाऊट? सगळं समजलं? इथपर्यंत आपला टॉपिक संपलेला आहे. उद्या आहे, बंद कर, उद्या आहे आपला शेवटचा टॉपिक.